महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरात साईबाबा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि हार्ट रिसर्च सेंटर याच्या उद्घाटन सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शविली। सदर कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, हिरामन खोसकर तसेच डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम मी डॉक्टर श्री वसव धर्माधिकारी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी अतिशय चांगल्या या उपक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की डॉक्टर साहेबांनी याचं संपूर्ण श्रेय हे आपल्या धर्मपत्नींना दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। खरं म्हणजे ते हृदयाचे डॉक्टर असल्यामुळे कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कुठल्या याचं घेऊ नये हे त्यांना माहिती असल्यामुळे टेन्शनचं काम त्यांनी सगळं वहिनींना दिलं आणि म्हणून हे एक अतिशय चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की या हॉस्पिटलला साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे कारण श्रद्धा आणि सबुरी या त्यांच्या शिकवणी आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त आहे। या मूल्यांचं पालन केल्यास अनेक जीवनशैलीजन्य आजार टाळता येतात असं त्यांनी सांगितलं। खरं तर याचं नाव साईबाबा हॉस्पिटल आहे आणि साईंचा मंत्र हा जर आपल्याला जीवनामध्ये अंगीकारता आला तर कधीच कुठलाच आजार होऊ शकत नाही। तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा। पण दुर्दैवाने आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आणि सबुरी विसरतो आणि त्यातनं मग अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला जडतात। अलीकडच्या काळामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस हा एक अत्यंत मोठा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे। ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, मग त्यातनं हार्ट आहे, मग वेगवेगळे त्यातले अधिक आजार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतात। मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय सुविधा आणि तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाली आहे। या प्रगतीचा लाभ या हॉस्पिटलद्वारे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की गरिबातील गरीब व्यक्तीलाही येथे गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील आणि कोणताही रुग्ण सेवेशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे एक प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडतो की एखाद्या दुकानाच्या मॉलच्या उद्घाटनाला गेलं की तिथे म्हणता येतं तुमची खूप भरभराटी हो, तुम्हाला खूप गिराईक मिळो, पण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या शुभेच्छा काही देता येत नाहीत। त्यामुळे इथे आपल्याला अशा शुभेच्छा दिल्या पाहिजेत की या हॉस्पिटलमध्ये जोही रुग्ण येईल त्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो, डॉक्टरांच्या, वैनींच्या सगळ्यांच्या हाताला यश लाभो, अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित सर्वांना आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातील घडामोडी दररोज बघण्याकरिता व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा।